पिलेश्वरी नगर हेरंबनगर जोड रस्त्यालगत सुरू असलेल्या एका मोठ्या टाउनशिप परिसरातील एमएसईबीचे 2 वीज खांब आणि त्यावरील पालिकेचे 2 स्ट्रीट लाईटचे पोल अचानक हटवण्यात आल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून हे पोल अधिकृत परवानगीने स्थलांतरित करण्यात आले की अनधिकृतपणे हटवण्यात आले असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. सदर रस्त्यालगत एका बाजूला मोठा कॅनल असून दुसऱ्या बाजूला शेती परिसर आहे. त्यामुळे सायंकाळनंतर या मार्गावर मोठ्या प्रमाणात अंधार पसरत आहे. विशेषतः शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या मार्गावरून ये-जा करताना भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. स्ट्रीट लाईटचे पोल हटवल्यानंतर सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित टाउनशिपच्या कामात हे पोल अडथळा ठरत होते, मात्र हे हटवण्यात येणार असल्याची कोणतीही अधिकृत माहिती नागरिकांना देण्यात आली नव्हती. याबाबत एमएसईबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या संदर्भात आम्हाला कोणतीही माहिती नाही असे उत्तर मिळाल्याचा दावा नागरिकांनी केलेला आहे. तसेच स्थानिक नगरसेवकांकडेही याबाबत विचारणा केली असता त्यांनी एमएसईबीशी संपर्क साधूनही कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितल्याचा दावा नागरिकांनी केलेला आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत नागरिकांनी आमच्या प्रभागातील नगरसेवक फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठीच येतात का? प्रभागातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून ते केवळ रील्स काढण्यातच व्यस्त आहेत का? असा संतप्त सवाल उपस्थित केलेला आहे. दरम्यान संबंधित पोल अधिकृत परवानगीने स्थलांतरित करण्यात आले आहेत की कोणाच्या आदेशावरून हटवण्यात आले आहेत याबाबत प्रशासनाने तातडीने स्पष्टता द्यावी. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडावी आणि दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने या मार्गावर तातडीने नवीन स्ट्रीट लाईटचे पोल उभारून प्रकाश व्यवस्था पूर्ववत करावी अशी मागणीही करण्यात आलेली आहे. आज पिलेश्वर नगर येथे आम्ही एका बिल्डरांच्या कामाची पाहणी करायला होतो. युनिटी बिल्डर्स म्हणून आहेत. तर त्यांचं काम चालू असताना त्यांनी जे आपले नगरपालिकेची स्ट्रीट लाईट आपण जी बसवली होती एमएसईच्या खांबावरती, तर ते खांबाचं कारण असं सांगतात की खांब खिडके झाले होते म्हणून ते आम्हाला धोकादायक झाले होते, आम्ही काढले. पण प्रॉब्लेम असा सांगून बसला आहे की ते जे बिल्डर युनिटी बिल्डरच्या पुढे जे हेरम अपार्टमेंट असेल, समर्थ कॉलनी असेल, माऊली पार्क असतील, या ठिकाणी जे रहिवासी लोक आहेत त्या लोकांची आज त्यांच्यामुळे गैरसोय झालेली. बरं, ह्याची रीतसर त्यांनी परमिशन घेतली का नाही घेतली ह्याच्याबद्दल आम्हाला कुठलीही कल्पना नाही आहे. मी काल एमएसईबीच्या ऑफिसमध्ये फोन केला मर्डेकर साहेब, त्यांना विचारलं की बाबा तुमच्याकडून रीतसर त्यांनी परमिशन घेतली का, परमिशन घेऊन काढलेले आहे का, बरं काढायचं कारण तरी काय, त्यांना त्याची कुठली अडचण झाली होती, अशी काय अडचण झाली होती की ज्याच्यामुळे त्यांना त्यांचं बांधकामाला अडथळा होतोय किंवा बाबा त्यांचा आणखीन दुसरा कुठला प्रॉब्लेम होतोय, असं काहीच नाही आहे. तर ते परवानगी घेतली नाही घेतली हे तर त्यांनी बघितलेलं नाही आहे. त्यांनी पण साहेबांनी पण आम्हाला सांगितलं आहे की त्याच्यासाठी आम्ही अशी काही रीतसर त्यांना परवानगी दिली नाही. एक प्रायव्हेट कुठले कॉन्ट्रॅक्टर असतील त्या कॉन्ट्रॅक्टरनं बोलून घेतलं आहे. ते खांब इथले 3 जे स्ट्रीट लाईट होते ते काढून घेतले. आज प्रॉब्लेम असा होऊन बसला आहे की जे आपले रहिवासी लोक आहेत ह्याच्या पुढे राहणारे, युनिटीच्या बिल्डरच्या पुढे राहणारे लोक, त्या लोकांची गैरसोय झालेली. कारण रात्रीच्या वेळेला इथं दळणवळणाचं रस्ता बघायला गेलं तर हा एकच आहे आणि या रस्त्यावरची लाईट गेल्यामुळं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आज चोऱ्या-माऱ्यांचं बघता तुम्ही प्रमाण किती झाले आणि त्यात शेतीचा एरिया, ॲग्रिकल्चर एरिया इथं असल्याकारणानं साप, जनावर वगैरे असं प्राणी बरेच रस्त्यानं हे होतात. उद्या जर समजा एखाद्याच्या जीविताला हानी झाली यांच्यामुळे तर ह्याचं नुकसान भरपाई कोण देणार आहे करून? आज नागरिकांची यांच्यामुळे आज फार मोठी गैरसोय झालेली आहे. याबाबत तुम्ही जे ठेकेदार आहेत त्यांना विचारणा केली का? हां, मी इथं आत्ता आल्यानंतर त्यांच्याशी माझं फोनवर कॉन्टॅक्ट झालेलं आहे. मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही रीतसर परमिशन घेतलेली आहे का, परमिशन घेऊन तुम्ही हे सगळं केलेलं आहे का? तर ते बोलले की बाबा ते खांब असे वाकडे झाले होते, उद्या गल्ले होते, पडले असते, कुणाला जीवितहानी झाली. तर असेच एका खांबामुळे जीवितहानीचा विषय नाही आहे, पण त्याच्यामुळे गैरसोय किती निर्माण झाली हा त्यांनी पहिला विचार केला पाहिजे. आणि माझी त्यांना एक रिक्वेस्ट आहे, बाबा तसं जर काय प्रकार झाला होता तर तुम्ही एमएसईबीला सांगायला पाहिजे, ते खांब सरळ करून घ्यायला पाहिजे. तुम्ही स्ट्रीट लाईट त्याच्याशी काढून घ्यायचा तुमचा का तो अधिकार नाही आहे किंवा ज्या कॉन्ट्रॅक्टरने काढले त्याचाही तो अधिकार नाही आहे. बरं, त्याची पूर्वकल्पना अगोदर इथल्या नागरिकांना जर दिली असती किंवा त्यांच्याशी बोलणं झालं असतं, वार्ता काय झाली असती, तर त्या लोकांनी तुम्हालाही सहकार्य केलं असतं. बाबा ठीक आहे, आपण एक काम करू, तर वाकडे पोल झालेत आपण ते सरळ करून घेऊया, सरळ नसेल तर आपण नवीन पोल बसूया किंवा आपण कॉन्ट्रॅक्टर यांना विनंती केली असेल, बाबा तुम्ही तुमच्या ह्याच्यातून स्वखर्चातून बाबा इथं आम्हाला 3-4 पोल टाकून द्या, आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून ह्याच्यावर स्ट्रीट लाईट बसून दिली असते. पण हे तुम्ही कुठलंही न काय सांगता न काय बोलता तुम्ही परस्पर इथं आलाय आणि हे सगळ्या गोष्टी करताय, मग हा विचित्र प्रकार आहे सगळा. दुसरी गोष्ट काय आहे की इथं लागूनच त्यांच्या बिल्डिंगला लागून पोटपाटा आहे. त्या पोटपाटाची परवानगी जर बघितली तुम्ही इरिगेशनच्या ऑफिसमधून, तर यांनी फक्त बाबा आम्हाला खोदकाम करायचं आहे किंवा आम्हाला ह्याच्यामध्ये साहित्य आणायचे, साहित्य आणण्यासाठी आम्हाला एक 10 फुटाची पाईप इथं टाकायची वगैरे असं सगळ्या काही गोष्टी त्यांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या आहेत. आज तर तुम्ही येऊन बघितलं, तुम्ही स्वतः ह्याची पाहणी करा, तर त्यांनी पूर्णपणे पोटपाट हा बंदिस्त करून टाकलेला आहे. आणि
रहिवाशी कारणासाठी ज्यावेळेस आम्ही ड्रेनेजची लाईन क्रॉस करण्यासाठी आम्ही परवानगी मागितली इरिगेशनला, त्यावेळेला इरिगेशनवाल्यांनी आम्हाला खूप त्रास दिला. आणि बिल्डर लोकांना तुम्ही कुठल्या पद्धतीने कोणत्या धर्तीवर यांना परवानगी देता हेच आम्हाला काय समजून झालंय. म्हणजे बिल्डर लॉबीला एक वेगळा नियम आहे का आणि रहिवाशी याला वेगळा नियम आहे का इरिगेशनचा, हे आम्हाला समजणं झालंय. त्यामुळे शक्यतो असं करू नका. आपण जे काय आज कामं करतोय हे लोकांच्या हिताची आपण कामं करतोय, नगरपालिकेच्या माध्यमातून आपण ही सगळी कामं करतोय. तर माझी या बिल्डरांना एक विनंती राहील, युनिटी बिल्डरांना, की एक माणुसकी म्हणून बाबा तुम्ही तिथं एक स्ट्रीट लाईटचे खांब स्वतःच्या स्वखर्चाने उभे करा, त्याच्यावर स्ट्रीट लाईट बसून त्याची जबाबदारी आमच्या नगरपालिकेची राहील. धन्यवाद. थोडक्यात पण खांब चोरीला गेले, मग यावर तुमचं म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला विनंती राहील का तुम्ही त्याच्यावर काही कायदेशीर कारवाई करणार? कायदेशीर कारवाई करण्यापेक्षा माझं मत असं आहे की प्राथमिक आपण त्यांच्याशी चर्चा करूया. जर समजा त्यांनी आपल्याला असा दुजभावपणा दिला तर रितसर आम्ही त्यांच्यावर बाबा खांब चोरीचा आरोप करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. आज या ठिकाणी पिलेश्वर नगर मसुरड या भागामधील कॅनल लगत जे युनिटी बिल्डरचं काम चालू आहे, त्या लगत कॅनलला लगत असणारे 2 MSCBचे पोल हे चोरले गेले. त्याचबरोबर पोटपाट जो होता या भागामधला, तो पोटपाट देखील बिल्डरने चोरलेला आहे. तो काय कारणास्तव चोरला गेला किंवा तो का बंद केला गेला आहे याची सखोल शासनाने चौकशी करावी अशी आम्ही शासनाकडे मागणी करतोय. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.